नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर. ओके, तर बाळांनो, लास्ट टाइम आपण बघितलं होता रे की सर्क्युलर मोशन होता, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा पार्ट आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितला होता. या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत तर रोटेशनल मोशनचा जो पार्ट आहे त्याला आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर बाळांनो बघा, सुरुवातीलाच मी सांगितलं होतं रे की आपण या चॅप्टरला दोन पार्ट मध्ये स्टडी करणार होतो, तर सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशनचा जो पार्ट आहे तो बाळांनो आपल्या लास्ट लेक्चर पर्यंत, जो आपला लेक्चर नंबर 4 होता, तिथपर्यंत संपलेला आहे, कव्हर झालेला आहे. सर्क्युलर मोशनचा A to Z प्रत्येक गोष्ट, प्रत्येक डेरिव्हेशन आपण बघितलेलं आहे. ओके, आणि बाळांनो आता समोर आपल्याला जो रोटेशनल मोशनचा पार्ट आहे त्याला स्टडी करायचा आहे. तर बाळांनो ओके, लक्ष द्यायचं. आता रोटेशनल मोशन म्हणजे काय होते तर मी या आधी पण समजून सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा समजून सांगतो बाळांनो. रोटेशनल मोशन म्हणजे काय होणार? द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट दी किंवा अबाउट एनी ऍक्सिस ऑफ रोटेशन, दॅट इज कॉल्ड एज ए रोटेशनल मोशन. याला बाळांनो मी एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो. जर म्हटलं तर बाळांनो, पृथ्वीची स्वतःभोवती होणारी जे मोशन आहे त्याला आपण कोणती मोशन म्हणतो रे? रोटेशनल मोशन म्हणतो. त्याच प्रकारे बाळांनो, आपल्या घरी जो सिलिंग फॅन लागलेला असतो त्याची कोणती मोशन होते? तर रोटेशनल मोशन होते. आणि रोटेशनल मोशन म्हणजे काय होणार? तर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड एज ए रोटेशनल मोशन. पुन्हा एकदा याला बाळांनो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर काय करायचं रे बघा, मी काय घेतलेला आहे, एक पेन घेतलेला आहे बाळांनो, आणि एक काय घेतलेला आहे तर पेज किंवा एक खरड्याचा तुकडा घेतलेला आहे. ओके, आता काय करतो रे, या पेनला काय करतो, या पेजच्या सेंटर मधून अशा प्रकारे टाकला. तर बाळांनो पेनला बघा मी इकडे पकडून ठेवणार, पकडून ठेवलाय मागच्या साईडला. आता याला काय करतो, फिरवतो. तर हा फिरत आहे, पेन फिरत आहे का? नाही फिरत आहे. कोण फिरत आहे? हा पेज फिरून राहिलाय. कोणाच्या भोवताल फिरत आहे रे? पेनच्या भोवताल फिरत आहे. तर पेन काय झाला? ऍक्सिस ऑफ रोटेशन झाली. आणि पेज काय तर बाळांनो बॉडी आहे एक प्रकारची. तर बॉडी काय होता रे? फिरून राहिलेली एका पर्टिक्युलर ऍक्सिसच्या भोवताल, म्हणजेच या बॉडीची कोणती मोशन होत आहे बाळांनो? तर रोटेशनल मोशन. हे अशा प्रकारचे जे मोशन आहे हे कोणती मोशन आहे? रोटेशनल मोशन आहे. ओके, तर डिफाईन कसं करणार बाळांनो रोटेशनल मोशनला रे? तर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड एज ए रोटेशनल मोशन. एक्झाम्पल पण सांगितलेले आहे बाळांनो असे. तर आपल्याला याला चालू करायचं आहे. तर रोटेशनल मोशन मध्ये सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो आपला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. काय रे? मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणणार? MI. MI म्हणजे काय होते? मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाला कशाने डिनोट करणार? तर कॅपिटल I ने आपण डिनोट करणार. तर बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शियाला शॉर्ट मध्ये MI म्हटलेलं आहे आणि डिनोट कशाने केलेलं आहे? कॅपिटल I ने केलेलं आहे. ओके, आता काय समजायचं आहे? तर सगळ्यात आधी बाळांनो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते याची डेफिनेशन समजायची आहे. तर कसे समजणार आपण? ओके, लक्ष द्यायचं आहे. बघा मी डेफिनेशन ऑलरेडी लिहिलेली आहे. काय रे? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज झाल्या बाळांनो, म्हणजे डेफिनेशन चालू झालेलं आहे जस्ट. काय आहे तर सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल ऑफ ए बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. सर वाचले तुम्ही? आम्हाला काही समजून असणार आला सर, लिहिलेलं आहे, वाचून मी दिला तुम्ही, पण समजलं काहीच नाही सर. तर बाळांनो मी समजावून सांगतो आता की होते काय. ओके, तर बाळांनो काय होते लक्ष द्यायचं. तर सगळ्यात आधी बाळांनो रिजिड बॉडी काढणार आपण. ओके, रिजिड बॉडी म्हणजे काय होते ते पण नाही माहिती आहे सर. तर बाळांनो रिजिड बॉडीला आपण म्हणणार रे सॉलिड बॉडी म्हणणार. सॉलिड बॉडी म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी ऑब्जेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल कोणता पण ऑब्जेक्ट घेऊ शकता तुम्ही. ओके, जसा सिलिंग फॅन आहे, सिलिंग फॅन असतो ना आपल्या घरी लागलेला, छतला लागलेला असतो. ओके, तर तो सिलिंग फॅन बाळांनो काय आहे? बॉडी एक प्रकारची, आणि तो फिरते, सिलिंग रॉडच्या भोवताल फिरते, म्हणजे त्याची कोणती मोशन होते? रोटेशनल मोशन होते. आणि तो कसा आहे तर सॉलिड आहे की नाही आहे? म्हणजेच त्याला फोर्स लावला आपण तर त्याचा शेप चेंज होते का? नाही होत. शेप चेंज नाही होत, म्हणजे तो कोणती बॉडी आहे रे? रिजिड बॉडी आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो रिजिड बॉडी म्हणजे एक प्रकारची कठोर असलेली बॉडी. ओके, ज्याला फोर्स लागला तर त्याचा शेप चेंज नाही होणार. ओके, अशा प्रकारची बॉडी म्हणजेच कोणती बॉडी आहे? रिजिड बॉडी. ओके, चला बाळांनो, तर आता एक रिजिड बॉडी कन्सिडर करतो रे. रिजिड बॉडी कन्सिडर करायच्या बाळांनो तर कोणत्या पण शेपची करू शकता, रेग्युलर इरेग्युलर शेपची बॉडी कन्सिडर करू शकता. तर मी एक रिजिड बॉडी कन्सिडर करतो अशा प्रकारे. ओके बाळांनो, एक रिजिड बॉडी आहे. रिजिड म्हणजे सॉलिड बॉडी आहे. ओके, एखादी डिस्क कन्सिडर करू शकता तुम्ही, किंवा एखादी गिअर कन्सिडर करू शकता, एखादी ऑब्जेक्ट कन्सिडर करू शकता बाळांनो. तर एक प्रकारची मी रिजिड बॉडी कन्सिडर केलेला, म्हणजे ते सॉलिड बॉडी आहे. ओके, पुन्हा पुन्हा का बरं रिपीट करतो रे? तर बाळांनो ही सॉलिड बॉडी आहे. ओके,
ज्याला आपण मराठीमध्ये भरकी असलेली बॉडी किंवा भरकी असलेला ऑब्जेक्ट आहे हा, म्हणजेच कुठेच गॅप नाही आहे, पूर्ण प्रकारे हा कसं आहे सॉलिड आहे. फॉर एक्झाम्पल मी एखादी ऑब्जेक्ट दाखवलं असतं बाळांनो, माझ्याकडे सध्या काही आहे नाही दाखवण्यासाठी. ओके, चला. तर समजायचं आहे फॉर एक्झाम्पल काही पण एखाद्या ऑब्जेक्ट आहे जो की भरकी वस्तू आहे. ओके, तर त्याला करणार जसा डिस्क आहे किंवा एखादी प्लेट आहे. ओके, किंवा एखादा मेटलचा काय रे शीट आहे. कोणत्या बॉडीज आहेत? रिजिड बॉडीज आहेत. ओके, किंवा जे गेअर्स वगैरे बनतात ते कोणत्या बॉडीज असतात? रिजिड बॉडी असतात. किंवा आपला सिलिंग फॅन सुद्धा कोणती बॉडी आहे? रिजिड बॉडी. ओके, तर म्हणून एक रिजिड बॉडी कन्सिडर केला. त्यानंतर इथे एक पॉइंट काढतो. ओके, दिसला का रे? तर याला काय म्हणतो आम्ही बघा, चॉक दिसत आहे बघा, चॉक दिसत आहे. कसं आहे रे? तर या पॉइंटवर अशा प्रकारे आहे. आता बॉडी काय होणार? तर अशा प्रकारे या ऍक्सिस, चॉक म्हणजे काय झाली? ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, या ऍक्सिसच्या भोवताल काय होणार? तर हे बॉडी रोटेट होणार. आणि बॉडी जर या ऍक्सिसच्या भोवताल रोटेट होत आहे तर ऍक्सिस रोटेट नाही होणार बाळांनो. कोण रोटेट होणार रे? बॉडी रोटेट होणार अशा प्रकारे. ओके, जसा की मी आधीच समजून सांगितलं होतं, पेन आणि पेजचा जो समजून सांगितलं तशा प्रकारे हा झाला पेन झाला बाळांनो. हा समजा एखादी बॉडी आहे, बॉडी काय होणार आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवताल फिरणार. तर बाळांनो होत काय आहे की हा चॉक म्हणजेच काय रे? हा पॉइंट म्हणजे काय आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन जात आहे यामधून. ओके, तर बाळांनो मी चॉकला अशा प्रकारे काढू नाही शकत. तर ऍक्सिस ऑफ रोटेशन आपण डायग्राम कशी काढणार? तर अशा प्रकारे काढणार आहे. काय झाली रे? ऍक्सिस ऑफ रोटेशन झाली. या ऍक्सिसच्या भोवताल काय होणार? बॉडी रोटेट होणार. ओके, तर ज्या पॉइंट मधून ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होत आहे त्या पॉइंटला म्हणतो मी, या पॉइंटला म्हणतो रे ओ पॉइंट म्हणतो. ओके, चला बाळांनो, तर आपल्याला समजायचं काय सगळ्यात आधी? तर मोमेंट ऑफ इनर्शिया समजायचंय. तर काय करणार बाळांनो? बॉडी जी असते ती नंबर ऑफ पदार्थापासून बनलेली असते, पहिली गोष्ट. आता बाळांनो बॉडी जी आहे ते पदार्थापासून म्हणजेच मॅटर पासून बनलेली आहे. आणि मॅटर जो आहे तो पार्टिकल पासून बनलेला आहे. हो सर, बरोबर आहे. ओके, तर मॅटर पार्टिकल पासून बनले आहे, तर बॉडी बी कशापासून बनली आहे? मग पार्टिकल्स पासून बनलेली आहे. तर बाळांनो एका पार्टिकल पासून बनली असणार आहे का? नाही. दोन पार्टिकलने बॉडी बनणार आहे का? नाही. किती पार्टिकल्स आहेत? तर नंबर ऑफ पार्टिकल्स यामध्ये बाळांनो बॉडीमध्ये आहेत. तर आपण नंबर ऑफ पार्टिकल्सला समजून सांगतो की इथे पार्टिकल आहे, इथे आहेत, असे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत बॉडीवर. ओके, चला बाळांनो, तर मी एन नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर केले समजा. तर समजा रे हा पहिला पार्टिकल आहे, त्याच्या मासला M1 म्हणतो. दुसरा पार्टिकल आहे त्याच्या मासला M2 म्हणतो. त्यानंतर बाळांनो हा तिसरा पार्टिकल आहे समजा, ज्याच्या मासला M3 म्हणतो. असे किती आहेत बाळांनो? N नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. तर जो N नंबरचा पार्टिकल राहणार त्याच्या मासला काय होणार रे? N म्हणणार. ओके, म्हणजे सगळ्यात आधी काय समजायचं बाळांनो? एक रिजिड बॉडी आपण कन्सिडर केली. रिजिड बॉडी म्हणजे सॉलिड बॉडी, त्यालाच आपण भरकी असलेली बॉडी म्हणतो किंवा मराठीमध्येच कठोर असलेली बॉडी म्हणणार आपण त्याला. तर बाळांनो रिजिड बॉडी कन्सिडर केलेली आहे. रिजिड बॉडी जे आहे ते नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली आहे आणि काय करते? रोटेट करत आहे. कोणत्या ऍक्सिसच्या भोवताल? तर या ओ पॉइंट मधून जाणारे जे ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसच्या भोवताल काय होत आहे? बॉडी रोटेट करत आहे, म्हणजे बॉडीची रोटेशनल मोशन होत आहे बाळांनो. आणि या ऍक्सिसच्या भोवताल येणारा मोमेंट ऑफ इनर्शियाला म्हणतो आय. आय म्हणजेच काय रे? तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, आता बाळांनो काय करणार? तर मी बॉडीचे नंबर ऑफ पार्टिकल्स कन्सिडर केलेले आहेत. नंबर ऑफ पार्टिकल्सचा या इथून आपले ऍक्सिस ऑफ रोटेशन इथून जाते. ओके, चला ऍक्सिस ऑफ रोटेशन या ओ पॉइंट मधून जात आहे. चॉक म्हणजेच आपली ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, बट बोर्डवर बाळांनो मी असा काढू नाही शकत. तर त्याच्यामुळे आपण डायग्राम मध्ये त्याला अशा प्रकारे लिहितो. ओके, चला. तर काय करणार आहे? या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून प्रत्येक पार्टिकलचा काय घेणार? डिस्टन्स घेणार. तर हा झाला पहिल्या पार्टिकलच्या डिस्टन्सला R1 म्हणतो. ओके, दुसरा पार्टिकल जो आहे त्याच्या डिस्टन्सला R2 म्हणतो. तिसऱ्याच्या डिस्टन्सला R3 म्हणतो. असा N नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. तर N नंबरचा जो पार्टिकल राहणार त्याच्या डिस्टन्सला म्हणतो रे Rn. म्हणजेच R1, R2, R3 अप टू Rn. हे काय आहेत बाळांनो? तर डिस्टन्स आहेत. कोणाचे रे? N नंबर ऑफ पार्टिकल्सचे. नंबर ऑफ पार्टिकल पासून बॉडी बनलेली आहे. प्रत्येक पार्टिकलचा वेगळा वेगळा मास राहणार. तर पहिल्याच्या मासला M1 म्हटलं, दुसऱ्याच्या मासला M2, M3 अप टू Mn पर्यंत मासेस आहेत. त्यानंतर काय करायचं आपल्याला? तर प्रत्येक पार्टिकलच्या काय घेतलं आपण? डिस्टन्स पण घेतलेला आहे. कुठपासून? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. जसा पार्टिकल इथे ज्याचा मास M1 आहे त्याच्या डिस्टन्सला काय म्हटलं? R1. M2 मास असलेल्या पार्टिकलच्या डिस्टन्सला काय म्हटलं? R2. M3चा डिस्टन्स काय झाला रे? R3. आणि Mn चा डिस्टन्स काय झाला? Rn. कोणापासून बाळांनो? तर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. ओके, चला आता करायचं काय? तर आपण डेफिनेशन समजून सांगतो. द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे Mi ऑफ ए रिजिड बॉडी. रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे या ऍक्सिसच्या भोवताल या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते रे? तर इज डिफाइंड ऍज द सम ऑफ. काय रे? सम आहे. सम आहे म्हणजेच काय बाळांनो? बेरीज आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्यालाच आपण आय म्हटलेलं आहे. काय आहे तर बाळांनो? हे सम आहे. काय रे? सम म्हणजे बेरीज आहे. आता कोणाकोणाची बेरीज आहे तर बघा बाळांनो. ओके, मी सम लिहिलेलं आहे. ओके, याला मिटवून टाकतो.
सध्या समजायचं आपल्याला. ओके, तर सम ऑफ प्रोडक्ट ऑफ कोणाची सम आहे तर प्रोडक्टची. प्रोडक्ट कोणाचा आहे तर मास ऑफ कोणाचा मास तर इच पार्टिकल ऑफ ए बॉडी, म्हणजेच बॉडीच्या प्रत्येक पार्टिकलचा जो मास आहे त्यांचा प्रोडक्ट कोणासोबत तर अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजेच मास आणि जो डिस्टन्स आहे या मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट यांची काय करायची आहे सम करायची आहे. त्यालाच काय म्हणणार आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणणार. कसं म्हणणार बघा रे बाळांनो. चला, तर मोमेंट ऑफ इनर्शिया जी मी जे लिहितो ते समजून पण सांगतो बाळांनो. बघा काय लिहितो रे, तर पहिल्या पार्टिकलचा मास m1 आहे, पहिल्या पार्टिकलचा डिस्टन्स काय रे r1 आहे, तर r1 आणि r1 चा स्क्वेअर इंटू m1 म्हणजेच m1 r1 स्क्वेअर हा झाला पहिल्या पार्टिकल साठी झाला प्रोडक्ट ऑफ काय कोणाचा प्रोडक्ट आहे मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट आहे. बघा तेच लिहिलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल ऑफ ए बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजेच काय करणार तर सम होती का सम कोणाची होती तर प्रोडक्टची होती. कशा प्रकारे बघा पहिल्या पार्टिकलचा झाला m1 r1 स्क्वेअर, दुसरा काय झाला रे दुसऱ्या पार्टिकलसाठी काय होणार m2 मास आहे r2 चा काय करणार स्क्वेअर, तर काय होणार m2 r2 स्क्वेअर झाला. त्यानंतर तिसरा पार्टिकल काय तर m3 r3 स्क्वेअर होणार बाळांनो, आणि n नंबरच्या पार्टिकल साठी काय होणार आहे प्लस 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 mn rn चा काय होणार आहे स्क्वेअर. बाळांनो समजायचं काय बघा, तर पहिल्या पार्टिकल साठी काय झाला तर पहिल्या पार्टिकलचा मास आणि पहिल्या पार्टिकलचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असलेला डिस्टन्सचा स्क्वेअर या दोघांचा प्रोडक्ट सगळ्यांसाठी काय केलेले आहे सम केलेले आहे. ओके, तर काय केलेलं आहे रे सम केलेले आहे. दिसत आहे का बाळांनो, सम केलेले आहे म्हणजे ऍडिशन केलेली आहे. कोणाची ऍडिशन केली आहे तर प्रोडक्टची ऍडिशन केली आहे. प्रोडक्ट कोणाचा तर मास ऑफ इच पार्टिकल अँड डिस्टन्स स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, आणि यालाच काय म्हणणार आपण तर यालाच म्हणणार आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. काय बाळांनो, तर मोमेंट ऑफ इनर्शिया पुन्हा एकदा सांगतो. आय नो की हा थोडाफार तुम्हाला डिफिकल्ट वाटत आहे किंवा समजून नाही राहिला, तर पुन्हा एकदा समजून सांगतो बाळांनो की काय होते मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, चला रे. आता मोमेंट ऑफ इनर्शियाला एकतर एम आय म्हणा किंवा आय म्हणा. आय इज इक्वल टू काय देतं बघा m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस कुठपर्यंत बाळांनो प्लस 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 बोला mn rn स्क्वेअर. तर काय केलेलं आहे तर समेशन केलेलं आहे. काय केले रे बघा प्लस 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 म्हणजे काय करत जातो सम करत जातो. काय करतो सम. दिसत आहे बाळांनो लिहिलंय सम. कोणाची सम आहे रे तर प्रोडक्ट कोणाचा बाळांनो तर बघा कोणाची सम केलेली आहे तर मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बाळांनो काय केलेलं आहे सगळ्या पार्टिकल साठी मास त्यांचा आणि त्यांच्या डिस्टन्सचा जो स्क्वेअर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्यांची काय केली प्रोडक्टची सम करत गेलेला, आणि या समेशनलाच काय म्हणणार आपण तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणणार. काय म्हणणार यालाच मोमेंट ऑफ इनर्शिया. फॉर एक्झाम्पल बाळांनो आपल्याला माहित आहे फॅन चालू आहे, समजा सिलिंग फॅन चालू आहे आणि आपण स्विच बंद केली. स्विच जर बंद केली तर थोड्या वेळाने काय होणार फॅन थांबणार. फॅन जेव्हा थांबत आहे तरी त्याला म्हणजेच काय होत आहे त्याच्या मोशनला कोणीतरी अपोज करत आहे, आणि त्याच्या मोशनला होणारा जो अपोजिशन आहे त्यालाच काय म्हणणार आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच रोटेशनल मोशन मध्ये बॉडीच्या मोशनला जो अपोजिशन येतो त्यालाच आपण काय म्हणतो रे मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. त्याचे डेफिनेशन आहे बाळांनो, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड एज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल ऑफ ए बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजेच काय होतं रिजिड बॉडी घेतली होती, बॉडी जी असते नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली असते. ओ पॉइंट मधून ऍक्सिस जात आहे बाळांनो, बॉडीचे नंबर ऑफ पार्टिकलचे मासेस घेतले आणि प्रत्येक मासचा काय घेतला ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स घेतला. तर बॉडीच्या प्रत्येक पार्टिकलच्या मास आणि त्या मासच्या डिस्टन्सचा स्क्वेअर कुठपासून ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून यांच्या प्रोडक्टची काय केलेली आहे तर सम केले, आणि या समेशनलाच काय म्हणणार आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणणार. तर देअरफॉर बाळांनो बघा काय केलेलं आहे देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय इज इक्वल टू काय केलेलं रे समेशन केलेलं आहे. कुठपासून केलं आहे बाळांनो 1 पासून कितव्या पार्टिकल पर्यंत केले n पर्यंत. काय लिहिणार 1 2 3 हे काय आहेत इंटिजर व्हॅल्यू. तर समेशन ऑफ इंटिजर्स कुठपासून 1 पासून तर n पर्यंत, म्हणजे काय लिहिलं समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n. ओके, काय आय म्हणजे इंटिजर आहे. ओके, काय आहे बाळांनो आता लक्ष द्या. तर हा काय आहे एम आर स्क्वेअर ची समेशन आहे. सगळ्यांचे समेशन करतो तो अल्जेब्रिक सम लिहिला मी. कुठपासून 1 पासून n पर्यंत काय रे एम आय आर आय चा
स्क्वेअर आहे का, एम आर स्क्वेअर आहे बाळांनो, एम आर स्क्वेअर एम आर स्क्वेअर एम आर स्क्वेअर. तर एम आय आर आय स्क्वेअर म्हणजे इंटिजर व्हॅल्यू, आय म्हणजे काय तर इंटिजर आहे, कुठपासून 1 पासून n पर्यंत. त्यांची सगळ्यांची काय केली आहे अल्जेब्रिक सम. दिस इज व्हॉट, दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी. ओके, चला आणखी पुन्हा एकदा समजून सांगतो बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शियालाच ओके काय होणार. सपोज ठीक आहे, सपोज बाळांनो मी काय म्हणतो रे, की मला बॉडीचे जे पार्टिकलचे मासेस आहेत, एक मासेस नाही माहित आहे, म्हणजे असं समजा की बॉडी जी आहे ते अशा प्रकारची रिजिड बॉडी आहे, आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्सचे मासेस नाही माहित आहे. तर आपण काय करणार आहे, बॉडीवर एक असा पॉइंट घेणार, त्या पॉइंटला नाव देतो पी पॉइंट आहे समजा, ज्याचा मास कसा राहणार आहे, डीएम म्हणजे सगळ्यात छोटा मास राहणार. डी म्हणजे सगळ्यात स्मॉल होते, व्हेरी व्हेरी स्मॉल म्हणजे डी. एम म्हणजे मास, व्हेरी व्हेरी स्मॉल मास. म्हणजे या बॉडीवर या पी पॉइंटचा मास जो आहे तो सगळ्यात छोटा आहे, त्याच्यापेक्षा छोटा मास कोणताच नाही राहणार, सगळ्यात छोटा तोच राहणार. डीएम म्हणजे सगळ्यात छोटावाला मास. ओके, तर मला काय काढायचं आहे बाळांनो, तर आता या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते, आय इज इक्वल टू काय होणार बाळांनो, तर सम. आता मला छोटा मास माहित आहे, मला टोटल मास काढायचा आहे, तर मी काय करणार रे, जेव्हा मला छोटा मास माहित असते, डीएम मास माहित असते आणि समेशन करायचे, तर आपण इंटिग्रेट करतो. काय करतो, इंटिग्रेट करतो. तर इंटिग्रेशन करणार कोणाचा रे, तर डिस्टन्स, पी पॉइंटच्या डिस्टन्सला आर म्हणतो, तर काय ते मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर, यांचा दोघांचा प्रोडक्टची काय करणार, सम. सम म्हणजे इंटिग्रेट करणार कधी, जेव्हा आपल्याला एक स्मॉल पॉइंट आहे त्याचा मास डीएम आहे, तर बाळांनो त्यावेळेस आपण बॉडीचा टोटल मास काढण्यासाठी काय करणार आहे, छोट्या मासला इंटिग्रेट करावं लागेल. तर काय करणार, समेशन सॉरी इंटिग्रेट करणार बाळांनो सम करण्यासाठी. आणि कोणाची सम होणार, तर डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू मास आहे का, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. मग डीएम म्हणजे छोटाला मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे काय होते रे, त्याची सगळ्या पार्टिकलसाठी सम केली ओव्हर दी बॉडी, तर आपल्याला काय मिळणार, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर काय झालेलं आहे बाळांनो, सपोज पी पॉइंटचा मास मला माहिती आहे, पी पॉइंटचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स माहिती आहे, तर बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढू शकतो रे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू डीएम. ओके, हा एक फॉर्म्युला. चला बाळांनो पुन्हा एक फॉर्म्युला सांगतो. ओके चला, तर हा एक फॉर्म्युला झालेला आपल्याकडे की काय रे, मास, प्रत्येक पार्टिकलच्या मास आणि प्रत्येक पार्टिकलचा जो डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, या दोघांच्या प्रोडक्टची काय केलेली आहे आपण, समेशन केलेली आहे, त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. किंवा हा म्हणजे काय रे, आय इज इक्वल टू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n, म्हणजे इंटिजर व्हॅल्यू फ्रॉम 1 to n, एम आय आर आय स्क्वेअर. हा सुद्धा काय मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि एखादी बॉडी आहे ज्याच्या आपल्याला नंबर ऑफ पार्टिकलचे मासेस नाही माहिती आहेत, तर काय करणार, एक बॉडीवर पॉइंट घेणार, त्या पॉइंटचा डिस्टन्स आपल्याला माहिती असायला पाहिजे, आर डिस्टन्सवर पॉइंट पी घेतलेला आहे. पी पॉइंटचा मास कसा राहणार आहे, सगळ्यात छोटा मास राहणार. तर मला बॉडीचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा अबाउट दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर काय करणार आपण, इंटिग्रेट करणार, आणि इंटिग्रेशन ऑफ काय होणार, तर आर स्क्वेअर इंटू डीएम म्हणजे डिस्टन्स स्क्वेअर इंटू मास, छोटाला मास. छोट्या मासला इंटिग्रेट केला तर टोटल मास म्हणजे काय होणार, तर आय इज इक्वल टू एम म्हणजे टोटल मास झाला, डीएम ला इंटिग्रेट केला तर आणि काय होणार आहे, आर स्क्वेअर. हा सुद्धा काय मग मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके चला बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शियाचे 3-4 फॉर्म्युले मी सांगितलेले आहेत. आता एसआय युनिट काय राहणार, तर बघा एसआय युनिट काय राहणार आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, म्हणजेच बाळांनो एसआय युनिट म्हणजे 11 मध्ये तुम्ही शिकले असणार, एसआय युनिट, सीजीएस युनिट, एमकेएस युनिट, एफपीएस युनिट. तर एसआय युनिट म्हणजे काय रे, ज्याच्यामध्ये आपण मोजतो, हा स्टँडर्ड युनिट आहे. ओके, तर ज्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शियाला मोजणार, तो त्याचा युनिट काय राहणार बाळांनो, तर मासचा युनिट काय असतो रे, केजी. इंटू मध्ये म्हणून काही स्पेस किंवा आहे पण देणार, आर स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर, तर केजी मीटर स्क्वेअर हा काय झाला बाळांनो, मोमेंट ऑफ इनर्शियाचा एसआय युनिट झाला. ओके, तर बाळांनो पुन्हा एकदा सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय होते रे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज सम ऑफ, सम करत म्हणजे बाळांनो बघा सम दिसत आहे का रे, सम म्हणजे बेरीज, सम हा बी काय सम, हा बी काय सम, इकडे कुठपर्यंत सम करतो. ओके बाळा, कोणाची सम आहे मग हे, तर प्रोडक्ट आहे दोघांचा, एम आणि आर च्या स्क्वेअरचा प्रोडक्ट आहे, सगळ्या पार्टिकल साठी त्यांची काय केलेली आहे, सम केलेली आहे, त्यालाच आपण काय म्हणतो रे, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. तर समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स ऑफ इच पार्टिकल फ्रॉम दी ऍक्सिस ऑफ रोटेशन, यालाच काय म्हणणार मोमेंट ऑफ इनर्शिया. बाळांनो हे 2-3 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. मोमेंट ऑफ इनर्शियाचे डेफिनेशन विचारले जाते कधी कधी, कशा प्रकारे विचारतात रे, 1 मार्क्स साठी डेफिनेशन विचारतात बाळांनो, काय विचारतात, तर डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर बाळांनो डेफिनेशन लक्षात ठेवायचे आणि हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ओके चला, अशा प्रकारे आता समोर आपल्याला बघायचं मोमेंट ऑफ इनर्शिया जर समजला असेल, तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय होते ते सांगतो बाळांनो. तर बाळांनो तुम्हाला कधी कधी हे सुद्धा विचारलं, ते डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन. बाळांनो लक्षात राहील का, हा
लक्षात ठेवा, जास्त काही नाही. बॉडी जी असते n नंबर ऑफ पार्टिकल पासून बनली असते, तर प्रत्येक पार्टिकलचा मास आणि प्रत्येक पार्टिकलच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरची काय करतो, समेशन करतो. तर त्यालाच काय म्हणणार आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणणार. ओके, चला आता काय समजायचं आहे तर रेडियस ऑफ गायरेशन. दुसरी डेफिनेशन आहे बाळांनो रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन याला डिनोट करतात बाळांनो कॅपिटल के ने. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे होणार कॅपिटल के होणार. ओके, जसा मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण आय म्हटलं होतं, तसंच रेडियस ऑफ गायरेशनला काय म्हणणार आहे, के म्हणणार. ओके बाळांनो, आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे होते काय, तर थोडक्यात लक्ष द्यायचं, जास्त काही डिफिकल्टीज नाही आहेत बाळांनो, फक्त डेफिनेशन लक्षात ठेवायचं. ओके चला रे, रिजिड बॉडी कोण नाही चांगल्याने काढतो बाळांनो समजायचं. ओके चला असं समजा एक रिजिड बॉडी आहे बाळांनो. रिजिड बॉडी काय होत रे, या ऍक्सिसच्या भोवताल, या पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या भोवताल रोटेट होत आहे. तर हे झाली ऍक्सिस ऑफ रोटेशन, हा झाला बॉडीची डायरेक्शन ऑफ रोटेशन, हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणत्या पॉइंट मधून जात आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन, तर ओ पॉइंट मधून जात आहे. बाळांनो आता आपल्याला डिफाईन कोणाला करायचं आहे रे, रेडियस ऑफ गायरेशनला डिफाईन करायचं. कसं करणार बाळांनो, तर हे बॉडी आहे, बॉडीचा काय घेणार, सेंटर ऑफ मास घेणार. काय घेणार आहे, सी म्हणजे काय आहे बाळांनो, सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय होते, तर बाळांनो बॉडीवर असा पॉइंट ज्या पॉइंटवर बॉडीचा होल मास कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार, त्या पॉइंटला म्हणणार आपण सेंटर ऑफ मास, किंवा द पॉइंट ऑन ए बॉडी ॲट विच होल मास ऑफ ए बॉडी इज टू बी कॉन्झर्व्ड, दॅट इज कॉल्ड एज ए सेंटर ऑफ मास. ओके, तर सेंटर ऑफ मास घेतला, सेंटर ऑफ मास मधून जाणारी एखादी ऍक्सिस घेतो बाळांनो, तर सी पॉइंट मधून जाणारी ऍक्सिस म्हणजे हे झाली. सर नो, हो सर. तर बाळांनो होणार काय, दोन ऍक्सिस मध्ये बघा काहीतरी डिस्टन्स पण आहे. सर नो, तर या डिस्टन्सलाच काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ गायरेशन. तर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड सेंटर ऑफ मास, दॅट इज कॉल्ड के. के काय आहे, तर रेडियस ऑफ गायरेशन आहे. कसं डिफाईन करणार रेडियस ऑफ गायरेशनला, तर मॅडम ऍक्सिस नाही काढले, फक्त सेंटर ऑफ मास जरी काढला तरी रेडियस ऑफ गायरेशनला समजण्यासाठी काफी आहे एवढा. ओके, काय मॅडम हा बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे समजा, तर हे झाले ऍक्सिस ऑफ रोटेशन जे की ओ पॉइंट मधून जात आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मास मधला जो डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, रेडियस ऑफ गायरेशन म्हणणार. हा डिस्टन्स आहे तर याच्या युनिट काय राहणार, मीटर राहणार. ओके, तर बाळांनो समजायचं काय, द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी इज कॉल्ड एज ए रेडियस ऑफ गायरेशन. काही कठीण आहे का बाळांनो, नाही. एका लाईन मध्ये याच्या एका सेंटेन्स मध्ये याचे डेफिनेशन आहे काय, तर हा सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन मधला काय, तर डिस्टन्स आहे, या डिस्टन्सलाच काय म्हणणार आपण, रेडियस ऑफ गायरेशन. तर दोन डेफिनेशन समजायचे होते बाळांनो, एक म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि दुसरा म्हणजेच काय रे, तर रेडियस ऑफ गायरेशन. बाळांनो दोन डेफिनेशन चांगल्याने वाचून ठेवायच्या, लिहून ठेवायच्या आणि रिवाइज करत राहायचं. ओके, ही डेफिनेशन होती मोमेंट ऑफ इनर्शियाची, जे की यांचे फॉर्म्युले पण सांगितले आहे मी. आणि हे कोणाची डेफिनेशन आहे रे, तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच काय, ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि सेंटर ऑफ मास मधला जो डिस्टन्स राहणार बॉडीच्या, त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार, रेडियस ऑफ गायरेशन. द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड सेंटर ऑफ मास ऑफ ए रिजिड बॉडी इज कॉल्ड एज ए रेडियस ऑफ गायरेशन. आता बाळांनो आपल्याला इम्पॉर्टंट डेरिवेशन बघायचं आहे. दोन डेफिनेशन समजल्यानंतर इम्पॉर्टंट डेरिवेशन समजायचं आहे बाळांनो, तर काय आहे वगैरे. चला, तर आपल्याला काढायचं आहे रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची. ओके, त्यालाच म्हणणार आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता कसं काढायचं सर, तर लक्ष द्या बाळांनो, मी सॉल्व्ह करून देतो. ओके, हे मोमेंट ऑफ इनर्शियाचे डेफिनेशन, याचे फॉर्म्युलाज लक्षात ठेवायचे, बाकी लोड घ्यायचा नाही. ओके चला, तर आपला डेरिवेशन आहे रे, एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके चला बाळांनो, हा डेरिवेशन आपल्याला कधी कधी विचारला जातो रे, 3 मार्क्स साठी विचारला जातो या डेरिवेशनला. तर कसं सॉल्व्ह करायचं आहे बघा. ओके, सगळ्यात आधी बाळांनो डेरिवेशन कसं सॉल्व्ह करायचं आहे मी आधी पण सांगितलेलं. काय करणार आपण, कन्सिडर करणार रे. काय कन्सिडर करायचं, तर बघा लक्ष द्या, इथून चालू करता डेरिवेशनला सॉल्व्ह करायला. तर कन्सिडर ए रिजिड बॉडी
रोटेटिंग अबाउट an axis of rotation किंवा rotating about an axis as shown in figure. मॅडम डायग्राम तर काढलीच नाही सर तुम्ही ना, डायरेक्ट कन्सिडर केला तर बघा ना, बघा डायग्राम काढतो. ओके चला, तर समजा एखादी रिजिड बॉडी आहे बाळांनो, रिजिड बॉडी हो सर. ओके, सॉलिड बॉडी घ्यायची बाळांनो. काय करायचं रे, या बॉडीचा काय घेणार, एक पॉईंट घेणार, या पॉईंट मधून ऍक्सिस ऑफ रोटेशन जाणार, तर या पॉईंटला म्हणतो रे ओ पॉईंट म्हणतो. ओ पॉईंट मधून काय जात आहे तर ऍक्सिस ऑफ रोटेशन जातं, आणि या ओ पॉईंट मधून जाणार ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवताल बॉडी काय होणार, रोटेट होणार. म्हणजेच बॉडीची कोणती मोशन होत आहे रे, रोटेशनल मोशन होत आहे. तर ही झाली डायरेक्शन ऑफ रोटेशन, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये बॉडी काय होत आहे, रोटेट होत आहे. आणि हा आय म्हणजे काय झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया झाला बॉडीचा. तर बाळांनो समजायचं काय, काही कन्सिडर केला रे, कन्सिडर ए रिजिड बॉडी. कोणती बॉडी आहे, रिजिड बॉडी आहे, म्हणजे सॉलिड बॉडी आहे. ओके, कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस एज शोन इन फिगर. या ऍक्सिसच्या भोवताल काय होत आहे, बॉडी रोटेट होत आहे. आपण कन्सिडर केलेलं आहे, ज्याने डायग्राम पण काढलेले. आता काय करणार बाळांनो, तर लेट बाळांनो, मला आपल्याला माहिती आहे की बॉडी जे आहे ते नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली असते. तर बाळांनो हा पहिला पार्टिकल समजा, दुसरा पार्टिकल, तिसरा पार्टिकल, चौथा पार्टिकल, असे किती पार्टिकल पासून बनलेली आहे बॉडी, एन नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेले. तर पहिल्या पार्टिकलच्या मासला म्हणतो m1, दुसऱ्याच्या मासला म्हणतो रे m2, तिसऱ्या पार्टिकलच्या मासला म्हणतो m3, आणि असे किती आहेत बाळांनो, एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. तर जो एन नंबरचा पार्टिकल राहणार त्याला त्याच्या मासला काढणार mn. आता पहिल्या पार्टिकलच्या मासचा जो डिस्टन्स आहे त्याला काय म्हणणार रे r1, दुसऱ्याच्या डिस्टन्सला काय म्हणणार r2, तिसऱ्याच्या डिस्टन्सला काय म्हणणार r3, असा कुठपर्यंत तर एन नंबरच्या पार्टिकलच्या डिस्टन्सला काय म्हणणार rn. हे झाले बाळांनो रिजिड बॉडी झाली. रिजिड बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनल्या. प्रत्येक पार्टिकलच्या मास आपण म्हटलेला आहे, पहिल्याचा m1, दुसऱ्याचे m2, तिसऱ्याचे m3, असे किती एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत म्हणून काय केलं m हा एन नंबरच्या पार्टिकलचा मास झाला. ओके, अशाच प्रकारे डिस्टन्स पण घेतलं सगळ्यांसाठी. पुन्हा बाळांनो काय करतो तर वेलॉसिटी घेतो. पहिल्या पार्टिकलची वेलॉसिटीला म्हणतो v1, दुसऱ्या पार्टिकलच्या वेलॉसिटीला म्हणतो v2, तिसऱ्याच्या वेलॉसिटीला म्हणतो v3, आणि एन नंबरच्या पार्टिकलची वेलॉसिटी काढणार आहे vn. ओके बाळांनो, आता करायचं काय तर संपला, बाकी काहीच नाही करायचं. तर लेट m1, m2, m3 अप टू mn हे काय आहेत बाळांनो, m1, m2, m3 कुठपर्यंत रे, अप टू mn पर्यंत. काय रे बाळांनो, हे अप टू mn काय आहेत. याला असं लिहायचं बाळांनो, जे बोलतो ते लिहायचं, जागा नसल्यामुळे मी समोर लिहित नाही. ओके, काय m1, m2, m3 अप टू mn हे काय आहेत बाळांनो, तर मासेस ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ ए रिजिड बॉडी. ओके, त्यानंतर बाळांनो r1, r2, r3 अप टू कुठपर्यंत रे rn पर्यंत. काय रे, डिस्टन्स ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे जे एन नंबर ऑफ पार्टिकल्सचे डिस्टन्स आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, त्यांना पहिल्याच्याला r1 म्हटलं, दुसऱ्याच्या डिस्टन्सला r2, तिसऱ्याचा r3, आणि जो एन नंबरचा पार्टिकलच्या डिस्टन्सला काय म्हटलं rn. ओके, इथपर्यंत केलं बाळांनो. आता काय करणार, आय म्हणजे काय रे तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे बाळांनो आय म्हणजे. ओके चला, आता काय करणार, तर काय करायचं आपल्याला, काय समजायचं. ओके, नाव आपल्याला माहिती आहे बाळांनो कायनेटिक एनर्जी काढायची आहे. कोणती कायनेटिक एनर्जी काढायची आहे रे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची आहे. तर आपण लावणार कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. काय असतो बाळांनो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी, हाफ mv². बरोबर आहे सर, हाफ mv² म्हणजे काय होते, कायनेटिक एनर्जी होते. तर बाळांनो आता काय करणार, बट आपल्याला माहिती आहे, बट मी बाळांनो पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं की लिनियर वेलॉसिटी इज इक्वल टू होते रे रेडियस इंटू अँग्युलर वेलॉसिटी. होते का बाळांनो, हो सर होते. तर बाळांनो लिनियर वेलॉसिटी म्हणजे काय होते रे, तर आर ओमेगा होते, v इज इक्वल टू आर ओमेगा. हा रिलेशन आपण आधी पण बघितलं, तर इथे काय v चा स्क्वेअर आहे, तर काय होणार देअरफॉर v² इज इक्वल टू होणार आहे, यांचा बी स्क्वेअर करावा लागेल, म्हणजे r² ओमेगा स्क्वेअर. बघा v² च्या ठिकाणी काय लिहू शकतो, r² ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो, या इक्वेशन मध्ये लिहू शकतो बाळांनो. तर देअरफॉर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय बनणार आहे, देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आहे बाळांनो, हाफ m जसंच्या तसं काय रे v² च्या ठिकाणी काय लिहिणार बाळांनो, हा v² च्या ठिकाणी r² ओमेगा स्क्वेअर लिहिला. चल आता काय करणार बाळांनो आपण,
तर बघा हे झाली स्टँडर्ड फॉर्म्युला मिळाला आपल्याला कायनेटिक एनर्जीसाठी. हो सर. तर बाळांनो बॉडी जी आहे ते कशी बनलेली आहे रे, n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली आहे. तर काय करणार लक्ष द्यायचं आहे. तर प्रत्येक पार्टिकल साठी आपण काय करणार, तर कायनेटिक एनर्जी काढणार आणि टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे कोणती राहणार, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. कसं करायचं बाळांनो बघा, फॉर फर्स्ट पार्टिकल, फॉर इथे काढतो नंतर इकडे लिहिणार. ओके, फॉर फर्स्ट पार्टिकल. फर्स्ट पार्टिकल कोणता आहे बाळांनो, ज्याचा मास m1 आणि डिस्टन्स r1 आहे त्याला आपण फर्स्ट पार्टिकल म्हटलं. ओके, हा झाला फर्स्ट पार्टिकल ज्याचा मास m1 आणि डिस्टन्स काय r1. तर फर्स्ट पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीला काय म्हणतो रे, तर कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल म्हणजे कायनेटिक एनर्जी 1. ओके, इज इक्वल टू फर्स्ट पार्टिकलचा बघा काय फॉर्म्युला आहे, 1/2 जसं ज्यात असतं. फर्स्ट पार्टिकलचा मास घेणार किती आहे रे, m1. त्याच्यानंतर डिस्टन्स काय फर्स्ट पार्टिकलचा, तर r1 डिस्टन्स आहे, तर r1 चा काढणार स्क्वेअर, काउंट तर डिस्टन्सचा स्क्वेअर आहे फॉर्म्युल्यात ओमेगा स्क्वेअर जसंच्या तसं. कारण बाळांनो ओमेगा काय राहणार रे, ओमेगा जो राहणार तो कॉन्स्टंट राहणार. कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने बॉडी काय होतं, तर रोटेट होतं. ओके, त्यानंतर दुसऱ्या पार्टिकल साठी फॉर सेकंड पार्टिकल, फॉर सेकंड पार्टिकल असंच करणार. कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल म्हणजे कायनेटिक एनर्जी 2 इज इक्वल टू काढणार आहे बघा, हा जस्ट फर्स्ट साठी असं झाला, सेकंड साठी काढणार तर हाफ जसंच्या तसं. m1 च्या ठिकाणी कोण येणार, सेकंड पार्टिकलचा मास म्हणजे m2, त्याचा डिस्टन्स म्हणजे r2 चा स्क्वेअर इंटू काढणार ओमेगा स्क्वेअर. फर्स्ट साठी झाला, सेकंड साठी झाला बघा, थर्ड साठी काढणार आहे. तर कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल म्हणजे कायनेटिक एनर्जी 3 इज इक्वल टू काढणार 1/2 m3r3 स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा कसं आहे कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर बघा n नंबरच्या पार्टिकल साठी काढणार, तर कायनेटिक एनर्जी ऑफ n नंबरचा पार्टिकल म्हणजे कायनेटिक एनर्जी n इज इक्वल टू काढणार 1/2 n नंबरच्या पार्टिकलच्या मासला mn म्हटलं, त्याच्या डिस्टन्सला rn, डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू का करेल ओमेगा स्क्वेअर. बाळांनो n नंबर ऑफ पार्टिकल साठी आपण काय काढलेलं, तर कायनेटिक एनर्जी काढली. आपल्याला काय पाहिजे, बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजेच कोणती एनर्जी राहणार, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर बाळांनो काय करणार, देअरफॉर इथे बघा, इथे करतो टोटल कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय आणि हे टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे कोणत्या बॉडीची कायनेटिक एनर्जी आहे रे, या रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी आहे. तर देअरफॉर कोणती एनर्जी होणार मग, ते रोटेशनल कायनेटिक एनर्जी. त्याला असा लिहितो कायनेटिक एनर्जी आहे कोणती बाळांनो, रोटेशनल आहे म्हणून अशा प्रकारे लिहितो. समजला का, कायनेटिक एनर्जी कोणती, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, इज इक्वल टू काय होणार बाळांनो, तर पहिल्याची एनर्जी प्लस दुसऱ्याची एनर्जी प्लस तिसऱ्याची अप टू कुठपर्यंत n नंबर ऑफ पार्टिकलच्या एनर्जी काय करणार, ऍडिशन तर टोटल एनर्जी मिळणार जे की रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे. तर इज इक्वल टू काय होणार आहे रे. ओके, चला बाळांनो चॉक पण तुटलं. ओके ओके, तर काय होणार बाळांनो, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल प्लस 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 कुठपर्यंत रे, इथे लिहून टाकतो थर्ड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल प्लस 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 कायनेटिक एनर्जी ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल पर्यंत. ओके, चला बाळांनो आता काय करणार, तर देअरफॉर कोणती एनर्जी आहे बाळांनो, कायनेटिक एनर्जी कोणती वाली रे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू. ओके, काय करणार, पहिली कायनेटिक एनर्जी काय बाळांनो, तर हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आहे. यांना लिहिणार पहिल्याचा याच्या ठिकाणी हा लिहिणार, या कायनेटिक एनर्जी 2 च्या ठिकाणी याला लिहिणार, त्याच्या तिसऱ्याच्या ठिकाणी याला आणि n च्या नंबरच्या n नंबर ऑफ पार्टिकल साठी याला लिहिणार n नंबरच्या पार्टिकल साठी. ओके, चला तर काय करायचं आहे बघा, आता लिहिणार. तर हाफ पहिली एनर्जी कोणाची आहे, हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस दुसरी म्हणजेच काढणार आहे हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके, तिसरी म्हणजेच काढणार तर प्लस हाफ m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 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 कुठपर्यंत बाळांनो, तर हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर पर्यंत. ओके, याच्या समोर बाळांनो हा प्लस हा याच्या समोर इथे लिहिलेला. ओके, देअरफॉर बाळांनो आता कोण कोण सेम आहे बघा, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू जागाच नाही तर बोर्डवर. चला काय करणार, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाळांनो बघा इथे हाफ ओमेगा स्क्वेअर हाफ ओमेगा स्क्वेअर हाफ ओमेगा स्क्वेअर सगळ्यामध्ये सेम आहे. सगळ्यामध्ये जे सेम आहे त्याला काय करणार आहे, कॉमन काढणार तर इज इक्वल टू काय निघाला, हाफ ओमेगा स्क्वेअर कॉमन निघाला. राहिला काय बाळांनो, ब्रॅकेट मध्ये बोला रे
m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर. तर m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस 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 कुठपर्यंत रे m n प्लस 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 m n r n चा काढणार स्क्वेअर होणार. ओके, दिसत नसेल तर पुन्हा लिहायला मिटवून काढणार बाळांनो प्लस 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 m n r n चा स्क्वेअर. ओके, चल आता काय करणार ब्रॅकेटला कम्प्लीट करायचं. ओके, चल काय करणार तर बाळांनो बघा हा ब्रॅकेट म्हणजे कोण आहे रे समेशन आहे. मास आणि डिस्टन्स या स्क्वेअरची जे समेशन केले याला आपण काय म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया. पण त्याच्या आधी एक स्टेप लिहायची तर इज इक्वल टू हाफ ओमेगा स्क्वेअर जसं असतं इन ब्रॅकेट किंवा इन ब्रॅकेट काय रे समेशन आहे तर अल्जेब्रिक सम कुठपासून 1 पासून तर n नंबर पर्यंत म्हणजे इंटिजर व्हॅल्यू फ्रॉम 1 टू n काय वडांनो m i r i चा स्क्वेअर आहे का. आणि वडांनो या ब्रॅकेटलाच आपण काय म्हटलेलं आहे थोड्या आधी सांगितलं होतं मी यालाच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. देअरफॉर कोणती एनर्जी आहे वडांनो हे कायनेटिक एनर्जी आहे. कोणती वाली तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ओमेगा स्क्वेअर जसं आहे तसं म्हणजे 1/2 ओमेगा स्क्वेअर. आणि हा ब्रॅकेट म्हणजे काय होते रे तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय होते. तसंच वडांनो देअरफॉर लास्ट स्टेप आहे ही कायनेटिक एनर्जी कोणती रे रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय होणार तर हाफ आय ओमेगा स्क्वेअर. इंटू मध्ये तर पहिले याला लिहू शकतो इंटू मध्ये जाय सगळे तर पहिले आय लिहा नंतर ओमेगा स्क्वेअर लिहा. दिस इज व्हॉट दिस इज द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, काय काढलेलं आहे बाळांनो आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके, चला तर काय समजायचं होतं सगळ्यात आधी एक बॉडी कन्सिडर केली रे आपण बघायचं आहे डेरिव्हेशनला आधी बघून काय केलेलं आहे एकदम इझी वेने समजून सांगण्याचा प्रयत्न केला बाळांनो. काहीच कठीण नव्हतं यामध्ये. फक्त पहिला पार्टिकल दुसरा पार्टिकल तिसऱ्या सगळ्यांसाठी आपण एनर्जी काढली होती. आणि कशी काढली होती तर एनर्जीचा स्टँडर्ड फॉर्म्युला होता v स्क्वेअर म्हणजे आपला काय झालं होतं आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. काय बरं तर v इज इक्वल टू खाते आर ओमेगा होते. त्यावरून आपण त्या ठिकाणी बनवला होता हा स्टँडर्ड इक्वेशन मध्ये फर्स्ट पार्टिकल साठी सेकंड थर्ड असा n नंबर ऑफ पार्टिकल पर्यंत. आणि मग टोटल पाहिजे आता सगळ्यांची काय केली बेरीज केल्यानंतर जे सारखे होते त्यांना कॉमन काढला जो ब्रॅकेट वर आला त्याला समेशन मध्ये लिहिलं. आणि समेशन हा ब्रॅकेट म्हणजे काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि संपला. काही कठीण आहे का नाही आहे. याला व्यवस्थित प्रॅक्टिस करा बाळांनो काहीच कठीण नाही वाटणार. ओके, चला तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी ज्या बॉडीची रोटेशनल मोशन होत आहे त्या रोटेशनल मोशन मध्ये असतानाची जे एनर्जी राहणार त्याला म्हणणार आपण रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि किती असते रे तर हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके, चला बाळांनो त्यानंतर सामोर बघायचं आहे आपल्याला तर ॲनालॉजी बघायच्या बाळांनो जास्त काही डिफिकल्ट टॉपिक नाही आहे आजचा सोपीच गोष्टी होत्या. तर ॲनालॉजी आपण जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे मोमेंट ऑफ इनर्शिया हे ॲनालॉगस क्वांटिटी आहे कोणाची रे तर अँग्युलर मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहे ते ॲनालॉगस क्वांटिटी आहे कोणाची तर मासची ॲनालॉगस क्वांटिटी आहे. कशी आहे तर समजून सांगतो लक्ष द्या. ओके, चला चला आज आपण थोडक्यातच लेक्चर घेणार आहोत वडांनो कारण आपल्याला या समोर आपल्याला बघायचे थेरम इम्पॉर्टंट थेरम्स बघणार आहोत आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये. तर या लेक्चरला आपण थोडक्यात कन्क्लूड करणार आहोत कारण दोन्ही थेरम आपण एकाच लेक्चरमध्ये कन्क्लूड करणार आहोत समोरचे. ओके, चला तर काय वडांनो की आपल्याला माहित आहे वी नो दॅट एक कन्सेप्ट समजून सांगत आहोत वडांनो. आपल्याला काय माहित आहे रे तर पहिली गोष्ट म्हणजेच की आपल्याला माहित आहे लिनियर कायनेटिक एनर्जी किंवा त्याला आपण म्हणतो रे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय फॉर्म्युला असतो बाळांनो तर हाफ m v स्क्वेअर याला म्हणतात लिनियर कायनेटिक एनर्जी किंवा ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी काय आलेलं रे रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आताच काढून दिला होता आपण काय आला तर हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके, चला बाळांनो तर हे सुद्धा हे कोणती एनर्जी आहे रे लिनियर वाली हे कोणते रोटेशनल वाली आहे. आता आपल्याला ॲनालॉगस कोणाचं आहे ते समजायचं आहे. तर बाळांनो 1/2 सेम आहे दोघांमध्ये. हे कायनेटिक एनर्जी आहे तर हे सुद्धा काय आहे कायनेटिक एनर्जीच आहे. हे v म्हणजे काय रे लिनियर वेलॉसिटी आहे तर ओमेगा म्हणजे काय अँग्युलर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी काय असते तर ॲनालॉगस क्वांटिटी असते कोणाच्या अँग्युलर वेलॉसिटीच्या.
लिनियर मोशन मध्ये लिनियर व्हेलॉसिटी राहते, तर रोटेशनल मोशन मध्ये कोण राहते, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि कायनेटिक एनर्जी आहे कोणत्या मोशन मधली, लिनियर मोशन मधली, तर हे काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे कोणत्या मोशन मधली, रोटेशनल मोशन मधली. तर बाळांनो लिनियर मोशन मध्ये जो बॉडीचा मास राहणार तो कोणासोबत रे, हा आय म्हणजे कोण आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया सोबत कसं राहणार, तर ॲनालॉगस राहणार. म्हणजेच की मोमेंट ऑफ इनर्शिया इज ॲनालॉगस. काय रे बाळांनो, इज ॲनालॉगस टू द मास. ओके. आणि बाळांनो हेच समजायचं होतं की लिनियर मोशन मध्ये जो मास राहतो तो रोटेशनल मोशन मध्ये काय म्हणतो आपण, त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. बस एवढंच समजायचं होतं, काहीच कठीण नव्हतं. ओके. चला, त्यानंतर आपल्याला समोर बाळांनो जो समोरचा आपण टॉपिक बघणार आहोत त्यामध्ये आपण दोन थेरम स्टडी करणार आहोत, पॅरलल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. तर बाळांनो हे दोन्ही पण थेरम आपण एकाच लेक्चर मध्ये घेऊ, सो दॅट समजायला सोपी जाणार. ओके. दोन डेफिनेशन्स, एक डेरिव्हेशन आणि ॲनालॉजी मॅडम लक्षात ठेवायच्या. यानंतर आपण बघणार आहोत पॅरल ॲक्सिस थेरम आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. तर त्याला आपण फ्रेश टॉपिक मध्ये फ्रेशच्या लेक्चर मध्ये घेऊ. चला, तर अभ्यास कसा करायचा आहे तुम्हाला वगैरे जे मी शिकवत आहो त्याला रेग्युलरली बघायचं आहे. आणि बाळांनो फिजिक्सचा विषय जो आहे एक वेळेस केल्याने होणारा विषय नाही आहे बाळांनो. भरपूर विद्यार्थ्यांना एक वेळेस केल्यानंतर आठवणार सुद्धा नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो, तर या विषयाला रोज रिवाइज करत राहायचं. ओके, रिव्हिजन करत राहायचं. एखादी गोष्ट नाही समजत आहे त्याला पुन्हा बघा, त्याला प्रॅक्टिस करा, लिहून बघा आणि अभ्यास करा बाळांनो. कारण आहे त्यामागे की बघा रे, आपण ऑफकोर्स सायन्सचे स्टुडंट्स आहोत, आपण सायन्स घेतलेलं आहे आणि 12व्या वर्गामध्ये आहोत बाळांनो. इथून तुमच्या जो काही भविष्याची वाटचाल चालू होणार आहे. ओके, तर 12वी नंतर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी ज्या असणार आहेत ते याच्या बेसिक्सवर तुम्हाला मिळणार आहे समोरून. जसं की कॉलेजमध्ये ॲडमिशन्स पाहिजे आहेत, सपोज तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे किंवा तुम्हाला BC सुद्धा करायची असेल तरी 12वीचे पर्सेंटेज मॅटर करतात बाळांनो. आणि तुम्हाला सपोज इंजिनिअरिंग जरी करायचं आहे तर फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे तर PCB सब्जेक्ट तुम्हाला असतात. ओके, तर या सगळ्यामध्ये बाळांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आतापासूनच करा. अजून पण वेळ गेलेली नाही आहे. ओके, माझ्यावर विश्वास ठेवा, अजून पण वेळ गेलेली नाही आहे. भरपूर चांगल्या प्रकारे युटिलाइज करायचं आहे वेळेला. आणि बाळांनो ओके, अभ्यास करायचा आहे प्रॉपरली. चला, थँक्यू सो मच. आणि हां, ज्यांना कोणाला काही पण डाऊट असेल, काही पण प्रॉब्लेम असेल रिगार्डिंग टू फिजिक्स ऑर रिगार्डिंग टू स्टडी, काही पण डाऊट असेल बाळांनो तर फ्री फील टू आस्क मी इन दी कमेंट सेक्शन. आणि बाळांनो कमेंट सेक्शन मध्ये मला तुम्ही विचारू शकता. सोबत सोबत बाळांनो काय करायचं आहे तर अभ्यास करा. माझा एकच एम आहे की तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही जर अभ्यास करत असाल तर मला पण वाटेल कुठेतरी की जे मी करत आहो कुठेतरी माझ्याच म्हणजेच कुठेतरी चांगल्या प्रकारे किंवा चांगला कार्य करत आहो असं वाटणार बाळांनो मला. चला, थँक्यू सो मच. ओके.